आपल्या मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय विजयराव शिंदे, आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय बबनभाऊ भेगडे, तालुक्याचे अध्यक्ष सन्मान्य गणेश भाऊ खांडगे, आदरणीय सुरेश भाऊ, आदरणीय नामदेव दादा, मालकोटे मामा, नानाजी कारके, तळेगाव, लोणावळा, देवरोड, वडगाव, सर्व शहराचे अध्यक्ष, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सर्व नवनिर्वाचित सदस्य, पक्षातील पवन मावळ, नाणे मावळ, आंदर मावळ विभागाचे अध्यक्ष, माझ्या ग्रामीण भागातील गाव भागातील अध्यक्ष, पक्षातील विविध सेलचे अध्यक्ष, माझ्या महिला भगिनी, सहकारी बांधव आणि पत्रकार मित्रांनो, आजची पक्षाची तालुक्यातील आढावा बैठक ही जिल्हा अध्यक्षांच्या सूचनेनुसार या ठिकाणी आज पार पडते। अनेक सहकाऱ्यांनी किंवा प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या। पक्ष संघटनेबाबत असलेली वाटचाल असेल, नवनिर्वाचित लोकनियुक्त किंवा जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून आपले पदाधिकारी निवडून आले त्यांच्याबाबत देखील काही चर्चा या ठिकाणी किंवा कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना व्यक्त करण्यात आल्या आणि त्यातून संघटना आज आपली खऱ्या अर्थानं काय स्थितीमध्ये आहे, संघटनेकरता कोण किती वेळ देतोय, संघटना मजबूत करण्याकरता आपण काय केलं पाहिजे, या देखील भावना प्रत्येकानं नक्कीच बोलून दाखवलेल्या आहेत। सुरुवातीला देवरोडच्या अध्यक्ष प्रवीण तात्यांनी देखील आपली खंत या ठिकाणी व्यक्त केली। तळेगाव शहराच्या अध्यक्षांनी आणि लोणावळ्याच्या शहरातल्या अध्यक्षांनी देखील आपली खंत व्यक्त केली। प्रवीण तात्या, आपण जे काही भावना व्यक्त केली त्यामध्ये केंद्र सरकारनं मागील काही दिवसापूर्वी लोकसभेमध्ये जे बिल पास करण्याकरता आणलं होतं त्यामध्ये डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण या मुद्द्यावरती 3 दिवसाचं अधिवेशन बोलावण्यात आलं आणि त्यातून बहुमत नसल्यानं महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन हे दोन्ही बिल नामंजूर झाले। ज्या वेळेला डिलिमिटेशनचा प्रस्ताव मंजूर झाला असता तर साधारणतः 435, 430, 426 अशा पद्धतीने देखील विधानसभेचे सदस्य म्हणजे आमदारांची संख्या तिथपर्यंत पोहोचेल असं सांगत होते आणि 800हून अधिकची लोकसभेचे खासदार ही देखील संख्या वाढणार होती, परंतु ते बिल नामंजूर झाल्यामुळे सगळी परिस्थिती जैसी ती आहे आणि 2029 ही लोकसभा आणि विधानसभा जे पूर्वीचे आपले 543 लोकसभेचे खासदार आणि 288 विधिमंडळातले म्हणजे राज्यसभेचे आमदार ह्या ज्या जागा आहेत तेवढ्यावरतीच 2029 ची पुन्हा निवडणूक होईल असं जवळपास आता निश्चित किंवा ते चित्र स्पष्टपणे झालेलं आहे। 2034ला पुन्हा जनगणनेप्रमाणे काही संख्या बघून किंवा त्या भागातल्या नागरिकांची आता जी प्रक्रिया सुरू आहे जनगणनेची त्यातून देखील पुढच्या काळामध्ये काही बदल होतील, परंतु 2029 ची निवडणूक होत असताना जवळपास हे सगळेच्या सगळे विधानसभेचे
कार्यक्षेत्र किंवा जे मतदारसंघ आहेत ते जैसे तेच राहतील आणि लोकसभेचे देखील त्याच पद्धतीने राहतील. प्रवीण तात्या, तुमच्या मनातली शंका ही पहिली मी क्लिअर करतो. माझ्या देहू, देवरोड किंवा इतर भागातल्या नागरिकांना देखील त्याच पद्धतीनं आपण किंवा मी स्वतः देखील भेटून व्यवस्थितपणाने सांगेन. परंतु दुसरी खंत जी तुम्ही मांडली की देवरोड सारख्या शहरामध्ये आपण कामांच्या बाबतीत मागील 5 वर्षात जी कामं केली ती या वर्षभरामध्ये करू शकलो नाही, त्यामध्ये आपल्याला केंद्र सरकार आणि तिथल्या डिफेन्सच्या काही निर्बंध आले आणि त्यातून आपल्याला कामं करण्याकरता देखील अनेक अडचणी निर्माण झाल्या. पुढील काही दिवसांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक घेऊन त्या बाबतीत देखील काही मार्ग काढण्याचा आपण या ठिकाणी नियोजन करतोय. रवीजी पोटफळे यांनी सांगितलं की अण्णा किंवा अध्यक्षांना सूचना केली की आपण नगरसेवक म्हणून ज्या वेळेला अनेकांना संधी देतो, संघटना म्हणून खंबीरपणाने उभं राहतो, परंतु नगरसेवकांनी तिथल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी देखील कार्यकर्त्यांकडे लक्ष देणं अपेक्षित आहे. मी आजच्या बैठकीतून एवढंच तुम्हाला सांगतो, नगरपालिकेचा जो काही कारभार त्या ठिकाणी आता सुरू झालाय, आता जवळपास 3 महिने पूर्ण होत आहेत. त्यांना आता नगरपालिका काय आहे, प्रशासन कशा पद्धतीने असतात, कामकाज कशा पद्धतीने करावं लागतं, ही सगळी माहिती घ्यायला काही कालावधी गेला. त्यातून ते शिकतायत किंवा काही अनुभव घेत आहेत. पूर्वी प्रशासकीय काळामध्ये जवळपास 3.5-4 वर्षाचा काळ होता. त्या काळात जो काही अफरातफर झाली, काही चुकीच्या पद्धतीने कामं झाली, काही कामांवरती अधिकचा खर्च केला, त्याची देखील माहिती आपले नगरसेवक त्या ठिकाणी घेत आहेत. ते तळेगावचे असतील, वडगावचे असतील, लोणावळा शहरातले असतील. आणि ही सगळी माहिती घेऊन झाल्यावर पहिले ठराव किंवा पहिल्या सर्वसाधारण मीटिंग ज्याला आपण जनरल बोर्ड म्हणतो, त्या आता त्यांच्या पहिल्या 1-2 मीटिंग झाल्या. परंतु पुढच्या महिन्यातली मीटिंग होण्या अगोदर मी तळेगाव, लोणावळा, वडगाव, देहू या 2 नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या नगरपालिकेत पुढली कामं घेतली पाहिजे, पुढल्या कामांना प्राधान्य दिलं पाहिजे, याकरता आपली कोर कमिटी निर्णय घेईल आणि तेच नगरपालिकेमध्ये देखील विशेष सभेला विषय घेतले जातील. हे देखील या ठिकाणी तुम्हाला जनरल बोर्डाच्या आधी पार्टी मीटिंग झाली पाहिजे. ते सांगितलं जे आपली कोर कमिटी भाऊ आपण करू, तळेगावची कोर कमिटी, लोणावळ्याची कोर कमिटी, वडगाव शहराची कोर कमिटी आणि ज्या वेळेला नगरपालिकेत जनरल बोर्ड घ्यायचा आहे म्हणजे सभा घ्यायची, मासिक सभा जे होता किंवा जनरल बोर्डला जे विकुले विषय घ्यायचे ते आपली कमिटी देईल, पक्ष संघटना देईल, कोर कमिटी देईल. तेच विषय घेऊन अजेंड्यावरती नगरपालिकेचा कारभार आपल्याला विचारात घेतल्याशिवाय जाणार नाही. ही मात्र मी चूक पहिली दुरुस्त करण्याचं काम या ठिकाणी नक्कीच करेन. शेवटी कार्यकर्ता हे केंद्रबिंदू समजून आपण सगळ्यांनीच काम केलं पाहिजे, हे तुम्हाला सर्वांचीच भावना आहे. आज अध्यक्षाची गाडी खरं तर गरम होती. अध्यक्षांनी आज हजेरीपट माझ्या त्यांनी घेतला. नगरसेवक कोण कुठल्या नगरपालिकेचे किती आहेत ती त्यांनी वस्तुस्थिती माझ्याही निदर्शनात आणून दिली, सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिली, पहिली माझ्या दिली. त्यामुळे मी पहिलं बघत होतो कोण कोण आले. तो आता माझा भाऊ पण आलेला मला दिसला, तर कधी घुसला मला माहित नाही. तुमचा चिरंजीव पुढे, तुमचा चिरंजीव पुढे. मला माहिती आहे त्यांनी सांगितलं ना भाषण, मी काल मुद्दा घेतला. तुम्ही मलाही सोडत नाही, कळू द्या नाही. माझा भावाला माहिती, माझी छाती भरली. आपल्या मला ब्लेम करायला आणि दोन्ही पण आल्या. तुझा पुढे गेला नाना पुढे दोन्ही बी आल्या. घेऊन आला का? घेऊन पळाला. ठीक आहे. याच्यातला महत्वाचा गाभा एवढाच आहे गेली 2 वर्षाला. जो प्रतिनिधी किंवा जो या महत्वाच्या पदावरती गेलेला आहे तो माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या जीवावरती पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरसेवक म्हणून झालेला आहे. याची जाणीव नक्कीच आजच्या बैठकीतून तुम्ही आम्हा सर्वांना करून दिली आहे.
उद्याच्या काळात जो बैठकीला नसेल त्याची कामं कशी करायची त्याचा आपण सगळे विचार करू, नक्की करू. त्यांना जर एवढं जर काय वाटत असेल तर आपल्याला दादांच्या भाषेतच सांगतो ना, जसं पद देता येतात तसे आपल्याला आपल्या नेत्याची शिकवणी आपण काढून घेतली पाहिजे. म्हणून मी काय त्या बाजार समितीची पदं काढून घेतली. काय त्या बाजार समितीचा किस्सा तुम्हाला सांगावा. नाही मी ऐकलं नाही, मला पुढे ऐकायला आपण आजपासून पण त्याच्या पुढचा किस्सा सांगतो. ते झालं, इथली सगळी प्रक्रिया पूर्ण झाली, हे सगळं चुकीचं झालं, हे बेकायदेशीर झालं, हे सांगायला करता मंत्र्याकडे 2-2, 3-3, 4-4 वेळा फिरतात. आणि कुणा करता? आपल्याच माणसांकरता ना, जी आपली होती. ज्या वेळेला निवडणूक झाली 18 जागा ना का 17 जागा, 18 जागांपैकी एक भाजपचा आला होता आणि 17 आपले होते, बरोबर ना. एकच भाजपचा आला होता आणि 17 आपले राष्ट्रवादीचे होते. ठीक आहे, मधल्या काळात काही सिद्धांत झाले, त्यात काही आपल्याकडून सोडून गेले, पण ते आपले आहेत. आणि त्यांच्याकरता भाजपचे लोक पळतात त्याचं पण समाधानी. त्यांना बसवलंच पाहिजे. ती निवड प्रक्रिया चुकीची झाली, ते चुकी झाली. समोरासमोर मागच्या आठवड्यामध्ये जयकुमार रावळ साहेबांकडे मी गेलो नव्हतो खरं तर, पण मला मेसेज आला की आपल्या तालुक्यातले काही नेते मंडळी जयकुमार रावळ साहेबांकडे आले. म्हणलं जायला पाहिजे भेटायला गेलो. बघितलं तर बरेच नेते होते तालुक्यातले आणि सांगत होते की ते इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चुकीचं काम केलं आणि ते दबावामध्ये केलं आणि हे सगळं बदललं पाहिजे, याच्यावर स्टेज द्या. मी मंत्री महोदयांना सांगितलं आमचे 13 जण आहेत, 13 जणांनी राजीनामे दिलेत, त्यांनी सो इच्छेने दिलेत, सो खुशीने दिलेत, पक्षाचा आदेश पाळलाय. पण त्याच्यातही तुम्हाला जर काही बदल करायचा असेल, आपला महायुतीचा फॉर्म्युला आहे 60-40चा, त्या फॉर्म्युल्याप्रमाणे प्रशासकीय नियुक्त्या करून टाका. कुणाला घ्यायचं घ्या, तिकडचे आले तरी ते आमचेच, इकडचे आले तरी आमचेच. त्यामुळे आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. शरीरानं तिकडे, मनाने इकडे. उद्या बी कधी पट्ट्या घालून येऊ शकतात, त्याचं काही त्यामुळे ते जरी झाले तरी प्रॉब्लेम नाही. ते एवढी काळजी करायची पुन्हा करता भाजपच्या निष्ठावंतांकरता नाही केली आजपर्यंत काळजी, पण आपल्या लोकांकरता काळजी करतात किंवा आपल्या लोकांची काळजी घेतात, त्याचं पण आनंद आहे. मग एवढी बाजार समितीची काय म्हणावं आता त्या शब्दाला, जखम लागली, त्यांना जखम भरून काढायची. काढू, आपण काढू, ते काढतील. आता सरकारमध्ये मंत्री भाजपच्या असल्यामुळे थोडं त्यांचा प्रेशर तिथं सुरू आहे. परंतु मी आज सांगतो, ते जरी उद्या मिळाला, परत 14 जण जातील, राजीनामे देतील, अख्खी घरी बसू, परत बेचैनी, सुट्टी नाही. किती करा, काही करा, काय नामदेव रोकडे, बरोबर आहे ना. आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? ते खाजगी ठेवायचे. थांब ना, थांब, मी बोलतो. ते आता 14च्या 14 आपले, 14 राजीनामे दिले, अजिबात कोणाला काय बोलायचं. ते फुटले नाही, चिट्ट्या खोट्याने गाड्या. ठीक आहे, ते बघा, मी तुम्हाला सांगतो, मागही आपल्या खरेदी विक्रीच्या बाबतीत संघटनेने निर्णय केला, त्याच्यात काही ना पटला, नाही पटला, परंतु आपल्या पक्षाचा झाला, आपण सोडून दिला. आमचा विचार किंवा आम्ही घेतलेला निर्णय पटत नसून तर स्पष्टपणे सांगा. पण मागून जाऊन काही चुकीचं काम केलं तर कार्यकर्त्यांना देखील कुठेतरी कमीपणा वाटतो. आपल्या विरोधात वेगळे स्टेटमेंट केले जातात, वेगळ्या बातम्या केल्या जातात, लावल्या जातात, त्यातून पक्षाचा कमीपणा येतो. एवढी आपली पंचायत समिती, एवढी आपले नगरपालिका, जिल्हा परिषद आपण एक हाती आणली आणि एवढं महत्वाची पद किंवा एवढ्या महत्वाच्या जागा आपल्या पक्षाच्या ताब्यात असताना
त्या छोट्या मोठ्या संस्थेवरून सुद्धा काही काही असं वाटतं की आम्ही खूप काहीतरी केलं, त्याच्यातून एवढं खुश होत्या. ठीक आहे, सगळं आपल्याला मिळालं पण असं नाही, काही त्यांनाही मिळालं पाहिजे, परंतु ते कधी द्यायचं ते आपण ठरवू. म्हणून एवढी ताकद आपल्या पक्षाची या ठिकाणी आहे. उद्याच्या काळामध्ये अनेक कामं होत असताना मगाशी त्याला कामांचा वापर या ठिकाणी करण्यात आला. कामं होत राहतील. कामांच्या बाबतीत आदरणीय सुमित्रा वहिनी देखील आज दादांच्याच पावलावर पाऊल ठेवून काम करण्याचा किंवा संघटना मजबूत करण्याचा देखील प्रयत्न करतायत. निवडणुकीचा 4 तारखेला बारामतीतल्या पोटनिवडणुकीचा निर्णय किंवा निकाल त्या ठिकाणी जाहीर होईल, परंतु आपल्या सगळ्यांच्या मनातली एक खंत होती किंवा इच्छा होती. राज्यभरात आजपर्यंत जे विधिमंडळामध्ये आमदार निवडून आले त्या सर्वात जास्त मताधिक्य घेऊन सुनेत्रा वहिनी निवडून यायला पाहिजे, परंतु मतदानाचा टक्का जेवढ्या प्रमाणात व्हायला पाहिजे होता तेवढा झाला नाही. 60% आपण पोहोचलो. ते 70% 72% पुढे गेलो असतो तर आपण नक्कीच महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक मतानं सुनेत्रा वहिनींना निवडून आणलं असं. ते रेकॉर्ड पूर्वीचं मोडीत काढलं असतं, परंतु ते ठीक आहे. याच्यातनं ह्या 1,75,000 2 लाख 2 लाख काहीतरी 2,14,000 काहीतरी दिले पूर्वीचं 2,14,000 आणि ते आपल्याला खरी मोडायची संधी होती. ठीक आहे, आता शेवटी लोकशाही मार्गानं जो काही तिथल्या जनतेनं निर्णय केला किंवा जी भूमिका घेतली त्यातून आपण त्याचंही स्वागतच केलं पाहिजे. परंतु उद्याच्या काळामध्ये माझ्या सर्वच पक्षातील या परिवारातील वडीलधाऱ्यांना आया बहिणींना माझ्या सहकार्यांना एवढंच सांगतो, विशेष करून पत्रकारांना पण सांगतो, पत्रकार परिषद घेताना पुढल्या विषयाला किती गांभीर्य दिलं पाहिजे, महत्व दिलं पाहिजे. शेवटी लोकशाहीचा 4था स्तंभ तुम्ही आहात. मागील 3 महिन्यापासून तालुक्याचं वातावरण व्यवस्थित दिसतंय, शांत आहे. आमदार गुपचूप काम करतोय, विरोधक सुद्धा जे काय चालले ते बघतायत, जिथं त्यांना काम करता येईल ते करतायत. संघर्ष निवडणुकीच्या काळात असला पाहिजे, वैचारिक असला पाहिजे. माझ्या बाबतीत ज्यांना जे बोलायचं ते बोलतायत, मी ते सहन करतो. शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून मला देखील ते ऐकलं पाहिजे. आरोप केले जातात, कोणी म्हणतं टक्केवारीच्या वरतीच्या बोलतं, कोणी कामाच्या दर्जावरती बोलतं, कोणी काही ठिकाणी कामात निष्क्रियपणाने चालू आहेत, काही प्रशासकीय बाबतीत बोललं जातं, काही माझ्या सरकारच्या बाबतीत बोललं जातं. तेही मी सगळं सहन करतो. आणि ते जरी बोलत असले तरी ते गैर बोलतायत. मी आजपर्यंत कधीच असं मनात देखील आणलं नाही. शेवटी या तालुक्यातल्या प्रत्येक व्यक्तीला बोलायचा अधिकार आहे. प्रत्येक व्यक्ती जाहीरपणाने स्पष्टपणे बोलू शकतो. मागच्या महिन्यातलं एक साधं उदाहरण सांगतो. विजयराव आवटी म्हणून जे आहेत पत्रकार, त्यांच्या कार्यक्रमाला मुळशीमध्ये गेलो होतो, बालगुडीला, संजय आवटी साहेबांच्या. आणि संजयराव आवटींच्या कार्यक्रमाला गेल्यावरती त्यांनी मला खाजगीत बोलले, म्हणजे सुनीलराव, मी पत्रकारिता जवळ 30 वर्षापासून करतो. सगळ्यात जास्त टीका जर मी कुणावरती केली असेल तर ती अजितदादांवरती केली. निर्भीडपणाने बोलायचो, आरोप पण करायचो, पण तेवढंच प्रेम मी अजितदादावर पण करत होतो. आणि दादांवरती मी कित्येक वेळा बोललो, पण दादांनी मला कधीच विचारलं नाही तू हे का बोललास माझ्याविषयी. त्या नेत्याचा आदर्श घेऊन आम्ही पण काम करू. आम्हालाही कळतं कुणी जरी काय बोललं, टीका केली तर आपण त्याला लगेच उत्तर दिलं पाहिजे ना, अशातला भाग नाही. परंतु कुणाला किती महत्व द्यायचं. एखादा कुणी आरट्या फारट्या बुरट्या येत असेल आणि एखाद्याने स्क्रिप्ट दिली ती वाचून आमच्यासारख्याची बदनामी करत असेल तर पत्रकार बांधवांनो, विशेष करून रेखाताई वेगळे, तुला माहिती आहे स्क्रिप्टच्या मागचा दलाल कोणी? तुला माहिती आहे, मला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. मी तुला माझं तुला काय बोलायचं, मी तुला सांगतो माझं म्हणणं काय, तू भगिनी आहेस, 2 वर्ष आले मी पाहतो, मी कधी कोणावर टीका नाही केली. आज तुझं जाहीर नाव घेतलं. स्क्रिप्टच्या मागचा दलाल कोण आहे तुला पण माहिती, मला पण माहिती. 5-5, 10-10 हजार रुपये माझ्या पत्रकाराची किंमत नाहीये. आणि या फालतू विषयांपेक्षा आणि विकास कामांच्या
प्रश्नांपेक्षा तालुक्यातला गौण आणि गंभीर प्रश्न काय आहे, तर माझी तालुक्यातली पिढी बर्बाद व्हायला लागलेली आहे. याच्यावरती आपण सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. अवैध धंदे, आज तरुण मावळ तालुक्यातला भरकटायला लागलाय आपला. म्हणजे मी तसं अभिमानानं सांगतो, पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त पोटेन्शियल असलेला किंवा सगळ्यात जास्त महत्व असलेला, डिमांड असलेला किंवा दररोज त्या तालुक्याचा व्हॅल्यू वाढणारी जर पुढला तालुका आहे तर 1 नंबरचा बारामती आणि 2 नंबरचा मावळ तालुका. मागच्या 5 वर्षापूर्वी बारामती तालुक्यातल्या तिथल्या जागेचे रेट काय होते, ह्या तालुक्यातले आपल्या तालुक्यातले मागच्या 5 वर्षापूर्वी जमिनीचे रेट काय होते, आज जमिनीचे काय रेट झाले, आपल्याकडे येणारी इंडस्ट्री किती मोठ्या प्रमाणात आहे, आपल्याकडे येणारं नागरीकरण किती मोठ्या प्रमाणात आहे, याच्या मागचं कारण इथं होत असलेली ग्रोथ, इथं येत असलेली इंडस्ट्री, इथं असलेल्या लोकांना विश्वास, इथं असलेल्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षितता, यावरती आपण खऱ्या अर्थानं आता काम केलं पाहिजे. मावळ तालुक्यात इथं आज जवळपास 7 लाख लोकसंख्या आपल्या तालुक्याची झाली आहे. पुढच्या 2 वर्षात 10 लाखापर्यंत आपण पार पडू. तर एवढा ग्रोथ असलेला तालुका इथं जर अशा पद्धतीने घालवल्या बातम्या लावून काय मिळवणार? अरे मी 3 वर्षाने भोगतोय ना हे सगळं, आता 3 वर्षाने भोगतोय आणि त्याच्यावर परत आपण चर्चा काढायच्या. महाराष्ट्रभर ते पोर्टलवर कुठे काय पाठवायचं, काही पाठवलं आणि काही झालं मी सगळं उघडून प्यायलोय. 2 वेळा मरता मरता वाचलोय, 3ऱ्यांदा वाचन. जोपर्यंत चांगलं कर्म करतो तोपर्यंत मी कुणाच्या बापाला भेट नाही, कुणाच्या बापाला भेट नाही. पण दलाल मोडून काढणार, दलालाला आज ना उद्या काहीतरी जेलमध्ये कोंबणार, त्याच दिवशी शांत बसणार. आपण बी तेवढाच पंची लाजण्या लागायचं आपल्या. दलालाचा कार्यक्रम लावलाय, थोडा वेळ लागू द्या. सांगायचं तात्पर्य एवढं आहे, या तालुक्यातल्या, माझ्या तालुक्यातला, आपल्या तालुक्यातला, आपल्या कुटुंबातला युवक युवती यांना जर खऱ्या अर्थाने योग्य मार्गदर्शन किंवा योग्य मार्गावरती न्यायचं असेल तर विकास कामं, रस्ते, लाईट, पाणी, आरोग्य सुविधा या आता आपण थोड्या बाजूला ठेवू. या करण्याकरता आपले प्रतिनिधी आहेत, मी आहे. परंतु आपल्या कुटुंबाची, आपल्या गावातल्या व्यक्तीची आता आपल्याला जबाबदारी घ्यावी लागणार आहे. जाहीरपणाने सांगताना देखील वाईट वाटतं. भाऊ, 10 घरामागे एक घरातला व्यक्ती, युवक, 10 घरामागे एक घरातला तरी व्यक्ती तो व्यसनाधीन झालाय. तो वेगवेगळ्या ते तुमच्या ऑनलाईन जे जुगार असतात ना त्याच्यामध्ये बर्बाद झालाय. आपल्या कुटुंबातला युवक किंवा शाळेत शिकणारा मुलगा मुलगी शाळेत कधी जाते, कॉलेजला कधी जाते, कॉलेजून घरी कधी येते, नक्की कॉलेजला होते का पुढे होते हे आपण पाहत नाही. ज्या वेळेला पोलिसांकडून आम्हाला रिपोर्ट येतात किंवा पोलिसांकडून आम्हाला ज्या तक्रारी येतात त्यावेळेला आपणच आपली मान खाली घालून घेतलेली असते. पण माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आज हायवे रोडला काय ते प्रदर्शन घातलं या पोलिसांनी. 4 वेळा सांगून त्या हायवे रोडचं संध्याकाळचं प्रदर्शन बंद करा, लावा ना बातम्या, लावा की काय कुणासाठी चालले हे आपण बंद केलं पाहिजे. हे चांगलं प्रदर्शन तालुक्या करतात, संध्याकाळचे लोक तिथे उभे राहतात, काही महिला उभे राहतात, असली प्रदर्शन बंद केली पाहिजे. अंमली पदार्थ, पावडर मावळात इथे कुडून मावळात पावडर, त्या घंटा काय म्हणतात एमडी येतं कुडून. मावळातली पोरं व्यसनाधीन व्हायला का लागली, चांगल्या चांगल्या कुटुंबातली मुलं मुली का फसायला लागली, याला जबाबदार कोण आहे यावरती आपण बोललं पाहिजे. यावरती आता खऱ्या अर्थानं आपल्याला काम करावं लागणार आहे, यावरती काम करावं लागणार आहे. नाहीतर डेव्हलपमेंट झाली, विकास झाला, पण कुटुंब सुरक्षित नाही. कुटुंबातली व्यक्ती, कुटुंबातली तरुण तरुणी मुलं जर व्यसनातून बर्बाद होत असतील कुटुंब, वाईट एक गोष्टीचं वाटतं, माझ्या मुलाच्या माझ्या मुलीचे व्हिडिओ तुम्ही कुणाला दाखवू नका, नाहीतर मला जीव द्यायची वेळ येईल. हे ज्या वेळेला
त्या पोरीचा किंवा त्या पोराचा बाप बोलतो, आई बोलते ना, त्यावेळेस त्याच्या आयुष्यात त्यांनी काय केलं आणि आम्ही काय त्यांच्यासाठी केलं पाहिजे हा सुद्धा विचार मनामध्ये येतो. ही खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. प्रमुख माझ्या सहकाऱ्यांची, माझ्या पत्रकार बांधवांची जबाबदारी आहे. हा तालुका सुरक्षित ठेवायचा असेल तर अंटू खंटूंच्या नादाला लागून चालणार नाही. आपल्याला योग्य त्या दिशेने मी चुकलो जाहीरपणे सांगा, जाहीर माफी मागेन, माझी चूक दुरुस्त करेन. परंतु बदनाम करायला आणि सोशल मीडियावरती पाठवायला सुनील शेळकेला बदनाम करून काय होणार आहे? लावलं ना, सगळं करून झालं तुमचं. आता इलेक्शनच्या काळात बी झालं, त्याच्यावर राजकारण बी झालं, तरी 94,000 लोकांनी माझ्या जनतेने 1,10,000 मला निवडून दिला. संपलं ते. पण ते करून तालुक्याचं वातावरण दूषित करू नका. माझी विनंती तुम्हाला सगळ्यांना एवढीच असेल. मग उद्याच्या काळामध्ये माझ्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील, परिवारातील माझ्या आया बहिणींना, माझ्या सहकार्यांना सांगतो, एक वेळेला राजकीय कामांना वेळ जरी तुम्ही कमी दिला तरी चालेल, पण कुटुंबातली आपला मुलगा, आपली मुलगी, आपला नातू, आपली नात काय करते, ते योग्य दिशेने आहेत का, योग्य मार्गावरती आहे का, हे आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी वाढलेली, सगळ्यांची वाढली. माझ्या ग्रामीण भागातल्या असतील, माझ्या शहरी भागातल्या असतील. जाहीरपणे काही गोष्टी बोलता येत नाही म्हणून मी गप्प आहे, परंतु एक एक किस्से जर ऐकले ना तर आपण काय करतोय आणि काय चाललंय याचा आपल्याला एवढा पश्चाताप होईल. भाऊ, 10 घरामागे एक घर जर माझं तालुक्यातला जर बिघडला असेल, माझी पिढी बिघडली असेल, याचं पुढच्या 2 वर्षात, पुढच्या 4 वर्षात, 6 वर्षात, 10 वर्षात किती पट होईल याचा विचार करत आता आपल्या सगळ्यांना करायची वेळ आलेली. म्हणून आपण हे सगळ्या बाबींमध्ये देखील या सगळ्या परिस्थितीवरती पोलीस यंत्रणा असेल, प्रशासन असेल, लोकनियुक्त आमदार, खासदार, तिथे नगरसेवक असेल, हे सगळे जबाबदार आहेत. मी देखील जबाबदार या सगळ्या घटनेला, एवढं त्या निमित्तानं सांगतो. परंतु या सगळ्या दुरुस्त करण्याची खऱ्या अर्थानं गरज आज आपल्या तालुक्यामध्ये आलेली आहे. गणेश भाऊनीचा मला परवा दिवशी तो विषय किस्सा सांगितला, काय परिस्थिती चालली. म्हणून आजच्या बैठकीतून मला एवढंच तुम्हाला विनंती करायची, आपलं परिवार, आपलं कुटुंब सुरक्षित ठेवायचं असेल तर मोबाईल, वेळ, काय काय जे चालतं हे आपण आपल्या कुटुंबातल्या मुलांकडे द्या, त्यांना विश्वासात घ्या आणि आपल्या मुलांवरती हात जोडून सांगतो, लक्ष ठेवा, नाहीतर पिढी बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही. IAS IPS ऑफिसर असलेल्या अधिकाऱ्यांची, देशाचा जवान म्हणून महत्वाच्या पदावरती असलेल्या सुद्धा कुटुंबातली मुलं चांगल्या कॉलेजला शिकायला पाठवली. त्या मुलाच्या आईनं एका व्यथा सांगितली, म्हणजे माझा मुलगा बोलतच नाही, त्याच्या पुढे ते काहीतरी ठेवल्याशिवाय तो माझ्याशी बोलत नाही, माझ्या मुलाचं करिअर बर्बाद झालं. त्या मुलाची आई सांगते आणि पती कुठं देशाच्या सीमेवरती, महत्वाच्या पदावरती. ही परिस्थिती जर आपल्या इथं ओढवत असेल तर आपण याला गांभीर्याने घ्या. मी 4 वेळा तुम्हाला का सांगितलं, एकदा आपली हातातून जर सटकलं की अर्धी वेळ निघून गेली तर आम्ही काहीच करू शकत नाही. पण आपण सर्वजण या अशा घटनेच्या बाबतीत खरोखर जिथं तुम्हाला माझी गरज वाटेल त्या ठिकाणी मला देखील बोलवा, परंतु आपली पिढी सुरक्षित ठेवणं हीच आजच्या या बैठकीतून मला तुम्हा सगळ्यांना संदेश द्यायचा आहे. उद्याच्या काळामध्ये अनेक काही विषय घेऊन आपण 1 मे पासूनच गाव भेटीचा दौरा सुरू करण्याचं नियोजित केलं होतं, परंतु 10 मे पर्यंत लग्न सराई मोठी आहे, जीत मोठी आहे म्हणून काही नाही सांगितलं, अन्न 10-12 तारखेपर्यंत थांबा, 15 तारखेपर्यंत. 16 तारखेपासून आपण अंदर मावळातून म्हणजे आपल्या वाडवळ्यापासून आपल्या गाव भेटीचा दौरा सुरू करतोय. तहसीलदार, BDO, रेशनिंग अधिकारी म्हणजे आपल्या अन्न हे पण नाही बोर्ड नाही हो. ठीक आहे, आपण दौरा नंतर बसून नियोजित करू. परंतु महिला भगिनीनं जर सांगितलं तुम्ही गावागावामध्ये बसून तुमच्या बैठका घ्या,
गावातल्या महिला कुठल्या पक्षाच्या आहेत, कुठल्या विचाराच्या आहेत हे न पाहता बाबा ठीक आहे, गाव म्हणून आपल्याला विकास कामं करून घ्यायचे असेल तर आमदार येतोय, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य येतोय, आमचे प्रमुख पदाधिकारी येतात, तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचे प्रश्न मांडा हे देखील त्या ठिकाणी आवर्जून सांगा. त्याच पद्धतीनं माझे गाव अध्यक्ष, माझे सहकारी प्रमुख पदावरती असल्यानं देखील सांगतो, आपल्या आपल्या गाव भागात किंवा गावात बैठकी घ्या, कुठल्या कामांना प्राधान्य द्यायचंय. गणेश भाऊनी सांगितलं जसं महिलांना 10 लाखाचं काम सुचवलं तसं पुरुषांनी 20 लाख, मी आपल्या गाव अध्यक्षांनी 20 लाखाचं जे काम सुचवतील ते काम सुद्धा मी पुढच्या महिन्यात 2 महिन्यात तुमचं मंजूर करून त्यालाही निधी द्यायची जबाबदारी या ठिकाणी आजच्या बैठकीत नक्कीच घेईल. काही मंडळी ग्रामपंचायतीचे सरपंच किंवा काही जण माझ्याकडे पत्र देतात, मी ती पत्र परत गावात पाठवत असतो. त्याच्यातही काही बदल वाटले तर ते बदल करून द्या. आणि आज परत सांगतो, लोकप्रतिनिधींनी माझ्याकडे कामं देण्यापेक्षा गाव अध्यक्षांकडे द्या. त्यातून अधिक त्यांनाही वाटेल की आम्हालाही विचारलं जातं आणि आम्हालाही समाधान वाटतं की काम करताना सगळ्यांना बरोबर घेऊन करतोय. मग आपण सगळेजण या बाबतीत देखील दखल घ्या किंवा त्या बाबतीत काही बदल करायचे असेल तर करा. आगामी काळामध्ये गाव भेटीच्या दौऱ्याच्या निमित्तानं आम्ही सर्वजण येत असताना गावातल्या कुठल्याही व्यक्तीला तिथून दूर न ठेवता तो त्या बैठकीला आला पाहिजे, त्या व्यक्तीने त्याच्या समस्या मांडल्या पाहिजे, त्या समस्याचं निरासन झालं पाहिजे. हीच भावना ठेवून आपण कामाला सुरुवात करू. पुढच्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये जेवढी कामं आपल्याला पूर्ण करता येईल तो करण्याचा प्रयत्न करील. आणि आज तालुक्याच्या अध्यक्ष या नात्याने गणेश भाऊनी, तुम्ही सगळ्यांनी, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी जी भावना व्यक्त केली, दादांचं स्मारक आपल्या तालुक्यात उभं राहायला पाहिजे. मी आजही तुम्हाला सांगतो, आपल्या महसूल इमारतीच्या समोर आपण दादांचं भव्य दिव्य असं स्मारक उभं करण्याकरता परवानगी देखील या ठिकाणी. राष्ट्रीय महामार्गावर करा. आता ते रिंग रोडला राष्ट्रीय महामार्ग यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव आहे, रिंग रोडला दादांचं नाव देण्याचा प्रस्ताव शंकरभाऊ मांडेकरांनी मांडला. तसं मी आपल्या इथं असलेलं इंटरनॅशनल स्टेडियम, त्या स्टेडियमला दादांचं नाव द्या हा प्रस्ताव मी विधिमंडळामध्ये मांडला. बघूया आता ज्या ज्या प्रस्तावाला किंवा ज्या कामांना यश मिळेल ते यश किंवा तो प्रयत्न करून त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका नक्कीच मी देखील घेईन. आज मोठ्या संख्येनं तुम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी आला, मी तुमचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आता भाऊ तुम्ही 2 मिनिटं बोला ना, मार्गदर्शन करा. नाही नाही खूप वेळ झालेला. अण्णा, एक पत्रकार म्हणून फक्त मला एक तुम्ही बोलले तुम्ही नंतर बोलतो. त्यानंतर ना साहेबराव आभार माना. हा साहेबराव कारखाना यानंतर ना साहेबराव बोलतील, त्यानंतर तुला काय बोलतो माहिती बोलतो.